मेळघाट हा असा एक जंगल आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्प्रे वापर होत नाही. आमचं जे मध आहे ते नैसर्गिक आहे. त्याला सर विशेष म्हणजे एक मार्क आहे. जेवढा ब्रेकफास्ट मधून आपल्याला कॅलरीज भेटायला पाहिजे तेवढे कॅलरीज आपल्याला त्या मधाच्या 1 स्पून मधामधून भेटू शकतात. पण ते जमा केल्यानंतर त्याला जे बाजारभाव पाहिजे तो बाजारभाव उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना कमी भावामध्ये तिथले जे व्यापारी लोक होते ते त्यांची पिळवणूक करून त्या वस्तू घ्यायच्या की आम्ही अतिदुर्गम भागामध्ये आहे आणि बरेचदा प्रयत्न करून सुद्धा ज्या लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे त्या लोकांपर्यंत आम्ही अप्रोच झालं नाही. 2002 पासून आपण जपानला कंटिन्युअसली दरवर्षीप्रमाणे 4 टनाची ऑर्डर आपण त्यांना पोच करत आहोत. आता विदर्भामध्ये 1500 लोकांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिलेला होता. 2005 मध्ये जे होते राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते सर या संस्थेचा सन्मान करण्यात आला की आदिवासी भागामध्ये राहून आज 2000 लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणजे रॉयल जेली कशी मिळवायची, वेणूम कसा करायचा, तर याच्या प्रशिक्षणासाठी मला त्यांनी थायलंडला प्रशिक्षण करता पाठवलं होतं. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आजचा आपला पॉडकास्ट एकदम वेगळा आहे. तो का वेगळा आहे? त्याचा कंटेंट वेगळा आहे, विषय वेगळा आहे, परंतु एका विषयामध्ये अनेक विषय गुंफलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो उद्योजक आहेत, उद्योजकता आहे, शहरातलं आपलं राहणीमान आहे, दिवसेंदिवस आपलं राहणीमान कृत्रिमतेकडे जात आहे आणि नैसर्गिक घटकांची त्याला जोड देण्याची आपल्यापैकी प्रत्येकाला गरज आहे. पण सगळ्यात जास्त जर का आपल्या सगळ्या आयुष्यमानावर परिणाम करणारा घटक असेल तर तो आहे अन्न. आणि अन्नामध्ये मधाचं प्रमाण जे आहे किंवा मधाचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. आणि हा मध आपण जो दुकानांमध्ये विकत घेतो तर त्या मधामध्ये किती प्रमाणामध्ये कृत्रिम घटक असतात आणि किती तो मध ओरिजिनल आहे याच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या घटना जर तुम्ही बघितल्या तर आपण कुठल्याही ब्रँडचं नाव घेण्याची गरज नाही आपल्याला, परंतु आपल्याला तो विश्वास नसतो. तर हा विश्वास ठेवून कशा पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो त्याच्या संदर्भातला एक आशेचा किरण देणारा हा आजचा पॉडकास्ट आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांच्याशी भेटणार आहोत ते अनेक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये राहून ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत, अतिशय सुंदर काम करतायत. मला खात्री आहे हा पॉडकास्ट जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळी, आपण ज्याला म्हणतो ना, आशेचा किरण जो आहे तो दिसेल आणि तुमच्या लक्षात येईल की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जागतिक भरारी, आपण ज्याला म्हणतो तशी जागतिक भरारी माणसाला घेता येते. फक्त आशावादी राहावं लागतं. आणि हे सगळं आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला अनेक गोष्टी ह्या कळणार आहेत सगळ्या. तर आपण सुरू करूया आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत धनराज कोचे साहेब. कोचे साहेब, 3S टॉक पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी जेव्हा पहिल्यांदा तुमची स्टोरी सगळी समजून घेत होतो मला अचंबित करणार वाटलं की विदर्भासारख्या एकदम ग्रामीण भागात म्हणणार नाही मी, आधी ग्रामीण म्हणेन, म्हणजे अमरावतीपासून जिथं साधारणतः 170-180 किलोमीटर तुम्ही सांगत होतात, मेळघाट सारख्या भागामध्ये जिथं अतिशय दुर्गम आहे, लोक जायला म्हणजे कमी. आता अमरावतीच म्हटलं तर पुण्या मुंबई, आता आपण पुण्यामध्ये बसून स्टुडिओमध्ये हा पॉडकास्ट करतो आहे, पण पुण्या मुंबईतल्या लोकांना मला माहीत आहे की अमरावती म्हटलं, यवतमाळ म्हटलं, वर्धा म्हटलं की लोक नाकं मुरडतात. एवढ्या लांब कोण जायचं? आता तिथूनही पुन्हा दुर्गम भागात, म्हणजे तिथूनही तुम्ही 170-180 किलोमीटर आतमध्ये तुम्ही काम करत आहात. आणि अशा लोकांना तुम्ही रोजगार देण्याचं काम करतात. एका बाजूने ह्या लोकांना रोजगार देणं हे महत्त्वाचं आहे, दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावर तुम्ही तिथला मध पोहोचवलेला आहे जंगलातला. तर हे साधारण या कामाची सुरुवात कधी केली आणि कशी झाली सुरुवात? सर आम्ही 1999ला मास्टर ऑफ सोशल वर्क शिकत असताना त्या ठिकाणी आम्ही स्वतः मास्टर ऑफ सोशल वर्क? यस. ग्रेट. मास्टर ऑफ सोशल वर्क शिकत असताना आम्ही थेसिस करता त्या भागामध्ये गेलो. त्या थेसिसचा विषय आमचा होता की स्थानिक लोकांना रोजगार कसा प्राप्त होईल. त्या विषयाला धरून आम्ही तिथे अभ्यास केला आणि तिथे असं जाणवलं आम्हाला की त्या भागामध्ये आवळा आहे, मध आहे, चारोळी आहे आणि अनेक असे वन्य उपज आहे त्या जंगलामधले की ज्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळू शकतो. पण ते जमा केल्यानंतर त्याला जे बाजारभाव पाहिजे तो बाजारभाव उपलब्ध होत नसल्यामुळे
त्यांना कमी भावामध्ये तिथले जे व्यापारी लोक होते ते त्यांची पिळवणूक करून त्या वस्तू घ्यायच्या आणि महाग स्वरूपात ते विकायच्या. त्याच उद्देशाने प्रेरित होऊन मग आम्ही 1999ला प्रगती बहुउद्देशीय संस्था नावाची आम्ही संस्था स्थापन केली. त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा या उद्देशाने. आणि ती संस्था स्थापन केल्यानंतर आम्ही त्या भागात पुन्हा गेलो आणि जाता गेल्यानंतर मग आम्हाला असं जाणवलं की बा आता या ठिकाणी कोणत्या विषयाला धरून आपण काम सुरू करायला पाहिजे. तर त्याच माध्यमातून एकदम भारतामध्ये युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुरू झालेला होता आणि त्यांना आदिवासी भागामध्येच मधावर काम करणारी कोणती संस्था आहे त्यामुळं त्या कार्यक्रमामध्ये आमच्या संस्थेचं नाव समाविष्ट करून त्या UNDPच्या प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही तो प्रकल्प सुरू केला 1999ला. आणि तो प्रकल्प सुरू केल्यानंतर त्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही 180 लोकांना सहभागी करून घेतलं. त्यांना मग ज्या फॉरेस्टमध्ये जे झाडावर जे मोठे पोळे लागलेले असतात ते नैसर्गिक पद्धतीने किंवा शास्त्रोक्त पद्धतीने आपण कसे कलेक्ट करू शकतो याचं प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो सेंट्रल बी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून त्याची माहिती आम्ही घेतली. त्यांच्याकडून आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि मास्टर ट्रेनर म्हणून मग तिथले जे 180 आदिवासी जे बांधव होते त्यांना मग ते आम्ही प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं. त्या प्रशिक्षणासाठी लागणारे जे काही साहित्य आहे जसा ड्रेस आहे, बकेट आहे, शिडी आहे, चाकू आहे, बकेट्स आहे आणि अशा पद्धतीचे जे काही साहित्य आहे ते साहित्य आम्ही त्यांना पुरवठा केले आणि त्या लोकांनी मग त्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला मध जमा जेव्हा झालेलं होतं तेव्हा कमी प्रमाणात होतं. आम्हालाही याची व्याप्ती नव्हती की ती इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं म्हणजे मध आमच्याकडे येईल. सुरुवातीला 25 किलो आलं, मग 50 आलं, असं करता करता 1000, 2000, 3000 किलो यायला लागलं. पण जसं वाढत गेलं तसं मग मार्केटिंगची समस्या आमच्यासमोर येऊ लागली आणि मार्केटिंगची समस्या जेव्हा येत होती तेव्हा मग आम्ही थोडं बाहेर निघालो की याला कोण घेणार, कोणते लोक घेणार, कोणाकडे आपल्याला अप्रोच करायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे. मग त्याच्यावर मग तो तोडगा निघत गेला की प्रोसेसिंग युनिट असायला पाहिजे, त्याच्यानंतर आपलं स्वतःचं लेबल असायला पाहिजे, त्याचा लेबल असल्यानंतर त्याचा ब्रँडिंग असायला पाहिजे, त्याच्यानंतर GST असायला पाहिजे. ह्या साऱ्या ज्या काही आपल्या काही कागदपत्राची जी पूर्तता आहे ती पूर्तता करण्यासाठी मग आम्ही त्यात प्रयत्न केला आणि ते सगळे कागदपत्र आम्ही गोळा करून मार्केटिंग म्हणून मेळघाट हनी या नावाने आम्ही तो मध आता मार्केटमध्ये विकत आहे. साधारणतः कधीपासून आपण मेळघाट हनी म्हणून तो विकतो आहे? सर हा आम्ही 2002 पासून सुरुवात केली. तर मेळघाट हनी या नावाने आम्ही ते मार्केटमध्ये करतोय आणि मेळघाट हनी नावाने जेव्हा ते आम्ही ब्रँड मार्केटमध्ये आणला त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला आम्ही प्रदर्शनीच्या माध्यमातून ते आम्ही केलेलं आहे. प्रदर्शनीच्या माध्यमातून बरेचसे लोक आम्हाला अप्रोच झाले. काही ठिकाणी मग आम्ही त्यांच्या माध्यमातून सुद्धा मदत आम्ही सप्लाय करायला लागलो. अशा पद्धतीने मग ते विक्रीची व्यवस्था आम्ही सुरू केली. त्याच वेळेला जापानचे जे सितार लिमिटेडचे तायजो मसुदा म्हणून आहेत त्यांनी व्हिजिट केली होती सेंट्रल बी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला. त्यांना पण नॅचरल पद्धतीमध्ये कोणता क्लस्टर आपल्या भारतामध्ये आहे त्यावेळेस इथे मिलिंदजी वाकोडे म्हणून डेप्टी डायरेक्टर होते. त्यांनी सांगितलं की आता सध्या जे आहे ते आमच्या मेळघाटला एक क्लस्टर आहे, त्या क्लस्टरमध्ये अशा पद्धतीचं मध जमा होतं, तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा. ते त्यावेळेस आले, त्यांनी प्रत्यक्ष तिथल्या लोकांनी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मग त्यांना असं जाणवलं की इथे खरंच म्हणजे त्या कामाची गरज आहे. त्यांना मध घेण्याची इच्छा त्यांनी जाहीर केली आणि मग 2002 पासून आपण जापानला कंटिन्युअसली दरवर्षीप्रमाणे 4 टनाची ऑर्डर आपण त्यांना पोच करत आहोत. दरवर्षी करत आहोत. म्हणजे अजूनही आपलं ते सुरू आहे. 4 टन मध आपण दरवर्षी जपानला पाठवतो. येस सर. वा, मोठी गोष्ट आहे सर. ही जी प्रगती बहुउद्देशीय संस्था तुम्ही स्थापन केली ही कोणत्या वर्षी स्थापन केली? हे सर आपण 19 जुलै 1999ला आपण स्थापन चालू केली. आता मार्केटमध्ये समजा एखादा व्यक्ती गेला मध घेण्यासाठी, खूप साऱ्या ब्रँडचे मध दिसतात. म्हणजे सहसा मेडिकलमधून घेतात लोक किंवा जिथं कुठं मिळत असेल तिथं. तर आता हे लोक तिथं गेल्यानंतर या मधांमध्ये आणि मेळघाटच्या मधामध्ये, तुमच्या ब्रँडच्या मधामध्ये याच्यात डिफरन्स काय आहे? सर आमचं जे मध आहे ते नैसर्गिक आहे. मेळघाट हा असा एक जंगल आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्प्रे वापर होत नाही आणि तो संपूर्ण जंगलाचा परिसर आहे. त्यामध्ये शेतीचं जे प्रमाण आहे फार नगण्य आहे. त्याच्यामुळं जंगलामध्ये जे काही फ्लोर आहे जसं पळस आहे, महुआ आहे, जामुन आहे, आवळा आहे आणि इतर फुलं आहेत. तर या फुलांपासून डायरेक्टली मधमाशा जाऊन तिथले पराग
फ्रुक्टोज आणि ग्लुकोज गोळा करून ते मध जमा करतात आणि आमचे ट्रेनिंग दिलेले जे बांधव आहेत ते तिथे जाऊन मध जमा करतात आणि मध जमा करून ते आमच्या कलेक्शन सेंटरवर घेऊन येतात. कलेक्शन सेंटरवर आणल्यानंतर मग त्यांची आम्ही प्राथमिक एक चाचणी करतो. ते मध खरंच ते खाण्यायोग्य आहे किंवा त्याच्यात काही अजून काही मिक्स केलेलं आहे का, अशा पद्धतीची चाचणी करून मग ते आम्ही जमा करून त्याला शुद्धीकरण करून मग पॅकिंग बॉटलिंग करतो. अच्छा. हां, त्याच्यामुळं आमचं जे मध आहे ते नैसर्गिक युक्त असल्यामुळे आणि त्याला सर विशेष म्हणजे एगमार्क आहे. अच्छा. एगमार्क आम्ही त्यांना घेतल्यामुळे एगमार्क ही क्वालिटीचं एक स्रोत आहे. त्याच्यामुळं ते मध आमचं उत्तम आहे असं आम्ही ते मानतो. शासनाने प्रमाणीकरण केलेलं आहे त्याला हो, एगमार्कच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगच्या मार्फत तो प्रकल्प आहे आणि शासनाने त्या प्रकल्पाला पूर्ण आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाचा जो उत्पादित होणारा जो मध आहे तो शुद्ध आणि नैसर्गिक आहे असं त्याच्यावर प्रमाणित करण्यात येतो. मुळात सर आता अनेक आपले प्रेक्षक असे आहेत की ज्यांना मध का वापरला पाहिजे किंवा मधाचे काय फायदे आहे हे पण तेवढंच माहीत नाहीये. हो, आता तुम्ही इतके वर्ष मधावर काम करत आहात. हो हो 1999 म्हणजे आता 2026 आहे. जवळजवळ 27 वर्षाचा तुमचा हा सगळा जो अभ्यास आहे. तर काय सांगाल मधाविषयी की मध कसं उपयोगी आहे व्यक्तीसाठी? हो सर, मधाचं कसं आहे की बरेच लोकांना असं म्हणजे त्यांना माहिती आहे की फक्त हिवाळ्यामध्येच मध घ्यावा, कारण मग जास्त मध घेतलं तर आपल्याला गरम होईल किंवा जास्त हे होईल. पण तसं काही नाही. मध हे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज पण घेऊ शकतो. सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर मध आणि कोमट पाणी आणि त्यामध्ये निंबू हे जरी घेतलं तर आपण जेवढा ब्रेकफास्टमधून आपल्याला कॅलरीज भेटायला पाहिजे तेवढी कॅलरीज आपल्याला त्या मधाच्या 1 स्पून मधामधून भेटू शकते. म्हणजे एवढी कॅलरीज त्या मधामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण मध हे दैनंदिन यूजसुद्धा करू शकतो आणि विशेषतः म्हणजे याला महिलांसुद्धा चांगला उपयोग करू शकतात. म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये मसाज करायची असली किंवा सौंदर्याकरता हनीचा उपयोग जास्त केला जातो. त्याच्यानंतर लहान मुलांना आपण जाम जेली देण्यापेक्षा जर मध आणि चपाती याचं जर मिश्रण करून जर दिलं तर एक चांगलं म्हणजे उत्तम होईल की त्याला ते कॅलरीज प्राप्त होईल. म्हणून मध हे रोज आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीचे लोक आता सध्या अवेअरनेस झालेला आहे. काही लोक घेतात पण काही लोक घेत नाही. शहराकडे याचा कल जास्त आहे, ग्रामीण भागाकडे याचा कल थोडा कमी आहे. म्हणून आता ग्रामीण भागामध्ये याचा अवेअरनेस करण्याचा जो आहे तो सर्वात जास्त महत्त्वाचा एक दुवा आहे. सर आता सध्या मग आपण कोणाकोणाला विकतो याच्यामध्ये? यामध्ये सर आता आम्ही खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संबंधात जे काही स्टॉल्स आहेत किंवा त्यांचे रिकॉग्नाइज जे काही दुकानं आहेत त्यांना आम्ही सप्लाय करतो. विशेषतः याच्यात मला नमूद करायचं आहे की ट्रायफेड एक भारत सरकारची एक संस्था आहे. त्यांनी सुद्धा विदर्भामध्ये 1500 लोकांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम उपलब्ध करून दिलेला होता. त्यामध्ये विदर्भामधले जे 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्ह्यामधले विविध प्रकारचे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा मध कलेक्ट करत आहोत. म्हणून ट्रायफेडच्या अंतर्गत जे काही शॉप्स आहे म्हणजे मुंबई आहे, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्यांचे बरेच शॉप्स आहे, तर त्या शॉपला सुद्धा आम्ही तो मध सप्लाय करतो आणि तो मध सप्लाय केल्यानंतर मग तिथून एक विक्रीची व्यवस्था होते. म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोगच्या माध्यमातून असलेले शॉप्स आणि ट्रायफेडच्या अंतर्गत असलेले शॉप्स आणि एक्सपोर्ट आणि ज्या ठिकाणी प्रदर्शनी असेल त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून तिथे स्टॉल वगैरे लावून त्या माध्यमातून विक्री केल्या जाते. आणि स्थानिक लेवलवर जे काही ज्यांच्याकडून आम्हाला जर असेल की आम्हाला कच्चा मध पाहिजे किंवा लूज मध पाहिजे त्यांना सुद्धा आम्ही मध सप्लाय करून ते मधाची विक्रीची व्यवस्था आम्ही करत आहोत. म्हणजे आपण असं प्रायव्हेट जे दुकानदार लोक आहेत हो तशा लोकांना पण देतो? हो, त्यांच्याकडून जर डिमांड आम्हाला आली की आम्हाला सुद्धा मधाची गरज आहे तर त्यांना पण आपण तो मध आपण सप्लाय करतो देतो. हो. आणि जपानला जो आपण मध 20 वर्षापासून पाठवतो आहे हो कंटिन्युअसली, हो, तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे भारतामध्ये जे पैसे मिळतात हो इथं मध विकून हो तेवढेच पैसे तिथून मिळतात की ते थोडे जास्त पण मिळतात? हो सर, याच्यासाठी असं झालं की आम्हाला एक्सपोर्टची अपॉर्च्युनिटी आली होती आणि त्यासाठी आम्ही रेटला कॉम्प्रोमाइज नाही केलं.
बरं. म्हणजे बरंचसं असं वाटतंय की भारतामध्ये समजा 400 रुपये असेल तर तिथं 800 रुपये असेल, हो. तर असा काही भाग नाही आहे. इथे 400 रुपये तर त्यांना आम्ही 400 रुपये दिलेले आहे. बरं. फक्त फरक एवढा पडलेला आहे की त्यांनी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जो आहे तो त्यांनी कव्हर केलेला आहे ओके. आणि आम्हाला जे इंडियामध्ये जे पैसे भेटायला पाहिजे त्याच भावाने आम्ही इथं करत आहोत. पण ती अपॉर्च्युनिटी आम्ही स्वीकार केलेली आहे. ओके. कारण जर ती अपॉर्च्युनिटी जर गेली असती तर आज आम्ही जवळपास 15-20 वर्ष जो मध सप्लाय करत आहोत हो. तो सप्लाय करता आला नसता. म्हणून आम्ही रेटला प्राधान्य न देता स्थानिक लोकांना रोजगार कसा वाढवता येईल हो. याकरता आम्ही ते जपानची जी ऑर्डर आहे ती आम्ही कायम ठेवून त्यांना भारतातल्याच किमतीप्रमाणे मध आम्ही त्यांना सप्लाय करत आहोत. देतो. हो. पण सर आता तुम्ही म्हणजे असा कधी प्रयत्न केला का की त्या लोकांना हा मध खूप कमी किमतीमध्ये आपल्याकडून मिळतो आहे, हो तर मग आपल्याला जास्त पैसे किंवा पुन्हा जपानसारख्या दुसऱ्या कोण्या देशांमध्ये हो किंवा जपानमध्येच पुन्हा दुसऱ्या कोणाला आपण तो देऊ शकतो का, हो असाही कधी प्रयत्न केला? हो प्रयत्न केला आहे सर आम्ही. बरं. म्हणजे इतर देशामध्ये आम्ही तसा प्रयत्न केला आहे. बरं. पण प्रयत्न केल्यानंतर कसं होतं की त्याच्यामध्ये ते लोक LC किंवा मग मटेरियल सुरुवातीला पाठवा मग नंतर आम्ही पैसे देऊ, तर ती रिस्क न घेता आम्ही डायरेक्टली फक्त जपानसोबत आहे आणि जपानसोबत जे आम्ही दिलेलं आहे त्यांच्यासोबत एक ॲग्रीमेंट असं आहे की त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही जपानमध्ये कोणाला द्यायचं नाही. हो. हो अच्छा. म्हणून आम्ही जपानला एकाच व्यक्तीला देऊ शकतो. बरं. इतर देशामध्ये आपण दिलेला काही हरकत नाही. पण जपानसोबत जी व्यावहारिक जे कंडिशन्स आहे हां हां. ती कंडिशन्स अशी आहे की 50% ॲडव्हान्स आहे बरं. आणि माल तो बुकिंग झाला की 50% लगेच आपल्या खात्यामध्ये येतो. त्याच्यामुळं तिथं ते रिस्क नसल्यामुळं ती कंटिन्युअसली आपली ती प्रक्रिया सुरू आहे. आणि अनेक वर्षापासून हे सगळं सुरू आहे. सुरू आहे. हो म्हणजे ज्या अर्थी ते दरवर्षी तुमच्याकडून माल घेतात हो त्या अर्थी तो एक खूप चांगला आपल्यासाठीचा एक सर्टिफिकेटच आहे येस सर. की ते आपला माल चांगला आहे तेव्हाच ते घेतात तेव्हाच ते घेतात. आणि ऍडव्हान्स पैसे देऊन घेतात. ॲडव्हान्स देऊन पैसे ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. येस सर. म्हणजे आता हा आपला पॉडकास्ट पाहणारे जे कोणी आपले प्रेक्षक असतील हो तर त्यांच्यासाठी बरेचदा असं असतं ना की आपण म्हणतो ना एखाद्या समाजातल्या मोठ्या माणसांनी एखादी वस्तू घेतली हो. की हा मग ही वस्तू चांगली आहे, आता ही घ्यायला हरकत हा, नाही. हा, बरोबर, तशा बरोबर. टाईपचं आहे. हो तर हो जपानचे लोक सगळ्यांना माहित आहे की ते आरोग्यासाठी खूप जास्त दक्ष असतात. दक्ष असतं. आणि ते लोक 20 वर्षापासून मेळघाट मधला हनी नेतात ऍडव्हान्स पैसे देऊन नेत आहेत दरवर्षी. आनंदाची गोष्ट सर याच्यात हे आहे की आपला जो मध आहे हो. तो मध जपानच्या लॅबोरेटरीमध्ये पास होतो तेव्हाच तो मध आपल्याला इथून हे होतं. बरोबर आहे. म्हणजे अजूनपर्यंतही तिथून आपल्याला अजून कोणती कंप्लेंट आलेली नाही हो. आणि ते रेग्युलरली सुरू आहे. अच्छा. हां बरं. ते सर्वात महत्त्वाची विशेष विषय. सर मग आपलं देशांतर्गतचं जे मार्केट आहे हो त्याच्यामध्ये तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? हो सर प्रयत्न केलेला आहे. बरं. पण कसं आहे की आम्ही अतिदुर्गम भागामध्ये आहे हो. आणि बरेचदा प्रयत्न करून सुद्धा ज्या लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे त्या लोकांपर्यंत आम्ही अप्रोच झालं नाही. बरं. आणि आजच्या या आधुनिक युगामध्ये म्हणजे फेसबुक आहे, हो. इंस्टाग्राम आहे, याच्यात थोडं आम्ही कमी पडतोय. म्हणून आता मार्केटिंग टीम उभी करण्याचा आमचा विचार आहे चालू आहे. आणि त्या मार्केटिंग टीमच्या माध्यमातून आम्ही या मधाला मार्केटमध्ये कसं जास्त प्रमाणात आम्ही विक्री करू शकतो बरं. याचा प्रयत्न आता सुरू आहे. आता आपण किती कलेक्शन करतोय आमच्याकडे सर आता जवळपास 40 टनापर्यंत मधाचं कलेक्शन आहे दरवर्षी. तो आम्ही 40 टन मध जो आहे तो कलेक्ट करून प्रोसेस करून आम्ही तो मार्केट करण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपण पूर्ण मार्केट पण जातो दरवर्षी पूर्ण? हो 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 सगळं जातो. हो म्हणजे आमची 40 टनाची कॅपॅसिटी असल्या आम्हाला माहीत आहे की आम्ही या टनापर्यंत विकू शकतो. बरं. जर मार्केटमध्ये जर आमची जर वाढली डिमांड वाढली तर आम्ही मग ते माणसांना सांगून अधून मध आम्ही कसं कलेक्ट करू शकतो याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार. पण तशी कॅपॅसिटी आहे म्हणजे हो जंगलामध्ये ते कॅपॅसिटी आहे. कारण कसं होतं की आम्ही त्या लोकांना इतका मोठा फंड उभा करणे आणि तो सगळ्या नगदी स्वरूपात द्यावा लागतो. त्यांना म्हणजे असं आज मध घेऊन आला आणि उद्या घेऊन जा असं नाही होऊ शकत. मध आणल्यावर लगेच त्यांना पैसे द्यावे लागते आणि ते पैसे दिल्यानंतर मग ते मध काढतात आणि जेवढं आपण त्यांना प्रमाणात ते सपोर्ट करू तेवढ्याच प्रमाणात ते पण आपल्याला सपोर्ट करतील. म्हणून त्यांच्याकडून मध घेताना आपल्याला आर्थिक जी परिस्थिती आपली जी आहे ती स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. हो सर साधारण आता आपण जो 40 टन मध आपण उत्पादित करतो ना, हो तर त्याला मग आपल्याला म्हणजे त्याचा रेव्हेन्यू किती होतो आपला? जवळपास सर तो 70-80 लाखापर्यंत जातो आपला. 70-80 लाख रुपयेपर्यंत आपण त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट करून देतो. म्हणजे मेळघाट पुरताच हा मर्यादित नसून मग तो विदर्भामधले जे काही लोकांना आम्ही ट्रेन केलेलं आहे त्यांना सुद्धा त्याच्यातला वाटा आहे. ते पण जंगलातूनच ते सगळं जंगलातूनच आहे. म्हणजे आपलं जे मेळघाट क्लस्टर जे आहे ते आग्या मधमाशावर संबंधितच आहे आणि सर्व जे काही यंत्रणा यांनी आपल्याला जो सहाय्य केलेलं आहे त्या लोकांनी आपल्याला त्याच
कामाकरता त्यांनी रिकग्नाईज केल्यामुळे तर आपण त्या भागामध्ये जाऊन त्यांच्याशी आपण संपर्क करून तो मध विकत घेतो. बरं. हां. मग आता हे समजा आपल्याला मार्केट मोठं उपलब्ध झालं हो, तर आपण जास्त लोकांना पण त्यात घेऊन तो मध जमा करू सहभागी शकतो. जमा करू शकतो. आणि या मधासोबत सर दुसरे काही प्रॉडक्ट आपण पुन्हा काढतो? हो, मधाच्या व्यतिरिक्त काय आपण जो आहे म्हणजे मध तर आपण जमा करतोच करतो, पण मध निघाल्यानंतर त्याचा जो वॅक्स असतो बरं. तो वॅक्सचा सुद्धा आपण मग मार्केट करतो. म्हणजे जर एक जर पोळा आपण घेतला त्याच्यापासून जवळपास 4 ते 5 किलो मध निघालं तर जवळपास 500-700 ग्राम आपल्याला वॅक्स पण निघतो. अच्छा. आणि वॅक्स पण आपण मग ते जमा करून म्हणजे ॲडिशनल त्यांना त्यात पण फायदा होतो. वॅक्स जमा करून मग आपण तो वॅक्स पण आपण विकला जातो. त्या वॅक्सपासून आपण जे म्हणजे मधाच्या जे पेटी असते त्या मधाच्या पेटीसाठी पण आपण त्याचा स्ट्रीप म्हणून एक उपयोग केला जातो. सौंदर्याकरता पण चांगला त्याचा एक प्रकारे उपयोग होतो. जेवढे काही ब्युटी पार्लर्सचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये वॅक्सचा पण उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं त्याचा पण उपयोग असल्यामुळे त्याला पण चांगल्या प्रकारे मार्केट उपलब्ध आहे. बरं. आणि तुम्ही मला मगाशी हे पण दाखवलं होतं, हे जे कापड आहे हो हे कसं आपण आणि कुठे तयार करतो? सर हे आम्हाला खादी ग्रामोद्योग आयोगने प्रमाणित केलेलं आहे. बरं. म्हणजे या माध्यमातून KRDP एक प्रकल्प मिळालेला आहे. बरं. या KRDP प्रकल्पाअंतर्गत आम्हाला 50 चरखे मिळाले आहेत. बरं. जे हात कताई ज्याला आपण म्हणतो हाताने हे करायचं, आणि 5 लूम आहे. आणि त्या 5 लूम आणि 50 चरख्याच्या माध्यमातून म्हणजे जवळपास 60 महिलांना या प्रकल्पांतर्गत रोजगार मिळालेला आहे. बरं. आणि यापासून मग हे कापड तयार केलं जातं. रॉ मटेरियल आम्ही ते खादी ग्रामोद्योगच्या आयोगच्या अंतर्गत जे त्यांचे स्पिनिंग युनिट आहे त्यांच्याकडून परचेस करायचं, त्यांच्याकडून खरेदी करायचं, आणि खरेदी केल्यानंतर मग त्याच्यापासून कापड बनवायचं आणि कापड करून मग रेडीमेड गारमेंट शर्ट बनवून मग ते मार्केट करायचं. आणि हे प्युअर कॉटन आहे? हे प्युअर कॉटन आहे. याला सर खादी मार्क म्हणून KVICने प्रमाणित केलेलं आहे. अच्छा. आणि हे सगळं सरकारी कार्य असल्यामुळे यामध्ये कुठेही मिक्सिंग किंवा असं हे आपल्याला करता येणार नाही. हां. आणि हा जो सर कापड आहे हा कापड मग आपण डायरेक्ट दुकानदारांना देतो की कसं? सर हा आपण दुकानदारांना पण देऊ शकतो. म्हणजे खादी ग्रामोद्योगचे काही जे हे असतात म्हणजे स्टॉल्स असतात त्यांना आपण सप्लाय करू शकतो, किंवा प्रदर्शनीच्या माध्यमातूनही आपण देऊ शकतो, किंवा रेडीमेड ज्याला गरज असेल, ज्या दुकानदारांना गरज असेल त्यांना पण आपण रेडीमेडच्या माध्यमातून हे देऊ शकतो. आणि या सर्व कामाचा जो उपयोग जो हे जे काम आहे सर, या कामाचा एक विशेष तुम्हाला सांगायचा मला आनंद होईल की 2005 मध्ये डॉक्टर APJ कलाम जे होते राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते सर या संस्थेचा सन्मान करण्यात आलेला होता. म्हणजे राष्ट्रीय अवॉर्ड आपल्याला प्राप्त झाला होता की आदिवासी भागामध्ये राहून आज 2000 लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला. त्या कार्याला स्तुती म्हणून त्यांनी सर आम्हाला एक तो एम्प्लॉयमेंट मला ते फोटो पण दाखवले होते. हो हो हो. तो हा कुठला हे होता सर? दिल्लीला केला? दिल्लीला होता सर तो, विज्ञान भवनमध्ये. अच्छा. 2005ला मिळाला होता. 2005ला. हो. आणि मध गोळा करणारे सर 2 आमचे व्यक्ती होते. बरं. एक बालकराम चतुर आहे आणि एक राजेश भालेकर म्हणून आहे. या दोघांना सुद्धा सर तिथे अवॉर्ड मिळालेला आहे. सर हे सगळं जवळपास 27 वर्षापासून तुम्ही अव्याहतपणे करत आहात. हो. हे सगळं करताना तुम्हाला कधी असं नाही वाटलं का आपण पण शहराकडे गेलं पाहिजे आणि एखादी नोकरी केली पाहिजे, इथल्यापेक्षा आपण तिकडे चांगलं राहू, कारण तुम्ही तिथे भरपूर मेहनत करता, असं कधी वाटलं किंवा मनात विचार आला? नाही, छान प्रश्न विचारला सर तुम्ही. की जेव्हा माझं MSW झालं होतं, MSW झाल्यानंतर मी एक फॉर्म भरला होता लेबर ऑफिसरचा, आणि त्याच्यात माझी नियुक्ती झाली होती. अच्छा. अपॉइंटमेंट लेटर पण आलं होतं मला. बरं. आणि अपॉइंटमेंट लेटर आल्यानंतर मी दुविधा मनस्थितीमध्ये होतो. तेव्हा संस्थेला UNDPचा प्रकल्प मिळाला होता. आणि मला जवळपास वाटते 42 लाख रुपये काहीतरी आले होते सुरुवातीला, त्याचे आर्थिक सहाय्य. आणि 42 लाख रुपये जेव्हा प्राप्त झाले त्यावेळेसच मला तो कॉल पण आला होता. अच्छा. की तुम्ही लेबर ऑफिसर म्हणून जॉईन झालेले आहे, म्हणजे नियुक्त झालेले आहे, तर तुम्ही या तारखेपर्यंत जॉईन करा. द्विधा मनस्थितीत होतो मी. आणि त्यावेळेस माझे जे आदरणीय गुरुजी म्हणून जे वाकोडे साहेब म्हणून होते, त्यांना मी सांगितलं की सर मला नोकरीची ऑफर आहे, तर काय करायला पाहिजे. तर त्यांनी म्हटलं की आता काय करायचं, तर म्हणजे नोकरी लागेल, लग्न होईल, मुलं बाळं होतील, बस इतकंच व्याप्ती राहील,
पण आजच्या स्टेजला तुम्ही जवळपास 200 लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. बरं. आणि लाईफमध्ये जर काही करायचं असेल तर काय घरदार एवढंच आहे. आणि 200 लोकांना तुम्ही याच्यापेक्षाही मोठे उद्योजक होऊ शकता. म्हणून नोकरीला पर्याय न देता बा तुम्ही उद्योजकच व्हायला पाहिजे. बरं. त्यांनी ही मला एक स्फूर्ती देऊन मला त्या नोकरीला जाण्यापासून थांबवलं. आणि ती नोकरी त्यावेळेस सोडली सर मी. आणि सोडून याच कामामध्ये मी लागलो. आणि 24 तास म्हटल्यासारखं या कामामध्ये मी गुंतून आहे. म्हणजे मधाचंच काम करत नाही आपण. मधाचं काम झालं मग लगेच आपण खादीचं काम सुरू केलं. त्याच्यासोबत मग विविध प्रोजेक्ट होते आपल्याकडे. बचत गटाची स्थापना, नाबार्डच्या अंतर्गत बचत गटाची स्थापना केली आपण. वॉटरशेडचे काही कामं केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रदर्शनीचं आयोजन करण्याचं काही काम केलेलं आहे. आणि या सगळ्या कामामध्ये मला खादी ग्रामोद्योग आयोगाने खूप मदत केलेली आहे. त्यांनी मला सर म्हणजे रॉयल जेली आणि वेनम म्हणजे हे मधमाशापासून मिळणारे खूप म्हणजे पदार्थ आहेत की जे खूप मार्केटमध्ये महाग आहेत. म्हणजे रॉयल जेली कशी मिळवायची, वेनूम कसा करायचा, तर याच्या प्रशिक्षणासाठी मला त्यांनी थायलंडला प्रशिक्षण करता पाठवलं होतं. बरं. हा, खादी ग्रामोद्योग. तर तिथे जाऊन मी प्रशिक्षण घेतलं. 25 दिवसाचा तो प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. तिथे जाऊन प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेऊन थायलंडवरून मी परत भारतामध्ये आलो. भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा आपल्याला भारत सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांनी अप्रोच पण केला होता की बा आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला चांगलं मानधन देतो, हे सगळ्या गोष्टी करतो. पण ते सुद्धा नाकारून आपण आपल्याच कामावर फोकस केला. आणि आज इथपर्यंत येऊन आपण या म्हणजे जो मेळघाट आणि या नावाने जो आपण जो विक्री करत आहोत त्याला पुढं कसं नेता येईल आणि जास्त लोकांना आपण कसा रोजगार करता येईल यासाठी अजूनही आपण प्रयत्नशील आहोत. म्हणून जितका जास्त मध मार्केट होईल तितका जास्त आपण रोजगार उपलब्ध करू शकू याच्याकरता सर मी प्रयत्नशील आहे. त्याच्यामुळं मला म्हणजे छान वाटलं की तुम्ही तो प्रश्न विचारला. तुम्ही एका दृष्टीनं पाहायला गेलं तर जंगलातला मध शहरांमध्ये किंवा अगदी जपानसारख्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही एक खूप महत्त्वाची भर घालतात. पण त्याच्यासोबत जे लोक जंगलाच्या आसपास राहणारे आहेत त्यांनाही एक मोठा रोजगार देतात. हो सर. आणि हे अव्याहतपणे तुमचं काम सारखं सुरू आहे. ही मोठीच गोष्ट आहे. सर मग तो जो जेलीचा प्रोजेक्ट होता तो पुढे नाही गेला? सर तो पुढे न्यायचा आहे. त्याच्यासाठी कसं असतं की आपलं जे काम आहे ते आग्या मधमाशावर आहे. आणि रॉयल जेली आणि वेनम जे आपण तयार करतो ते मधमाशा पालन जे असतो म्हणजे जे बॉक्समध्ये आपण ज्या माशा पाळल्या जातात आपण त्याच्यामधून ते कलेक्ट केलं जातं. तर तो मधमाशा पालनाच्या ज्या पेट्या असतात त्या पेट्याच्या माध्यमातून ह्या सगळे पदार्थ आपण गोळा करू शकतो. तर ते काही आमचे प्रयोग त्याचे सुरू आहे. म्हणजे काही लोकांना आम्ही पेट्या वगैरे सप्लाय केल्या होत्या पवनी भागामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये. तर त्या भागात सुरू आहे. पण महाराष्ट्रामध्ये पीक पद्धती जी आहे ते पीक पद्धती बरोबर नसल्यामुळे थोडं त्याला मायग्रेशन करावं लागतं. म्हणजे बिहारला लिची असेल किंवा कुठे करंज असेल, झारखंडला करंज असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदा असतो, सूर्यफूल असतो, तर त्या भागामध्ये त्याला मायग्रेट करून मग त्या ठिकाणी त्याचे प्रयोग आपल्याला करावं लागतात. मी असं ऐकलं होतं की मधमाशांच्या माध्यमातून शेतीचं उत्पादन पण वाढतं. हो सर. म्हणजे त्याचं कसं असतं की ज्या ठिकाणी आपण त्या पेठ्या वसाहती लावतो तर त्या ठिकाणी जेव्हा त्या माशा अन्न शोधण्याकरता बाहेर जातात तर फुलावर जाऊन जे परागीकरण होते तर त्याच्यामुळे सर 30 ते 40% त्या यील्डमध्ये म्हणजे वाढ होते पिकामध्ये. आणि फळाची गुणवत्ता पण चांगली होते आणि त्याचं वाढ पण खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून मधमाशा पालन शेतकऱ्यांनी पाळायला पाहिजे, हे आवश्यकच आहे. काही लोकांचा सर हा बिझनेस पण झालाय ना. हो. मधमाशा घेऊन परागीकरण करणे हा म्हणजे जे प्रगत जे शेतकरी आहे ते लोक अजूनही ते प्रयोग सुरू करत आहेत. पण मी जे ऐकलं होतं की काही लोक याचा बिझनेस करतात, म्हणजे त्या पेट्या सगळ्या ठेवून भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. हो. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून उलट त्यांना पैसे मिळतात. जसे मेंढीवाल्यांना. हो. बरोबर. तसं त्यांना पण ते पेट्या ठेवून ते मध पण मिळतं आणि ते त्यांच्याकडून जे पैसे मिळतात ते पण वेगळे. हो. हे पण खरं आहे ना? बिलकुल खरं आहे. खूप छान सर. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आज आमच्या 3S टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांना एक वेगळी उद्योजकतेची वाट ज्याला म्हणता येईल, म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा तुम्ही जागतिक लेवल गाठू शकता आणि कंटिन्युअसली 20 वर्ष तुम्ही जपानला मध पाठवत आहात, ही मोठी गोष्ट आहे. हो सर. आणि तुमची क्वालिटी आहे हे त्या ठिकाणाहून म्हणजे क्लिअर दिसते आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि जे काम तुम्ही जो वसा घेतलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी 3S टॉक आणि ज्ञानज्योती एज्युकेशन दोघाही तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.